आदरणीय बाबा, आजचे पुरस्कारार्थी गौरवमूर्ती, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रपटकर्ते श्रीयुत आनंद पटवर्धन, भाई वैद्य फाउंडेशनच्या सरचिटणीस प्राध्यापक डॉक्टर गीतांजली, आरोग्य सेनेचे राष्ट्रीय सरचिटणीस लक्ष्मीकांतजी मुंदडा, आरोग्य सेनेचे महाराष्ट्राचे शाखा प्रमुख श्रीयुत अतुल लोणवाल, भाई वैद्य फाउंडेशनचे विश्वस्त आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शहर नियोजन अभियंते प्राध्यापक प्रताप रावळ आणि भाई वैद्य फाउंडेशनच्या दुसऱ्या विश्वस्त प्राध्यापक डॉक्टर प्राची रावळ, आरोग्य सेनेचे सर्व पदाधिकारी आणि आनंद पटवर्धनांवर प्रेम करणारे जमलेले आपण सर्व. काल बाबांना सकाळी भेटायला गेलो होतो आणि त्यावेळेला त्यांना फक्त कल्पना दिली की असा असा उद्या भाईच्या स्मृतिदिनाचा कार्यक्रम आहे आणि 94 वर्षांचे बाबा थेट या कार्यक्रमाला बाकी कुठलाही औपचारिकता बाजूला ठेवून येऊन पोहोचले आणि तेही शीला काकींचं आहेत. त्याचं कारण अतिशय स्पष्ट आहे. भाई आणि बाबा ही पुण्याच्या राजकारणातली एक लढवई जोडी आणि त्याचबरोबर आनंद पटवर्धनांच्या कामाबद्दलचं त्यांना वाटणारं कौतुक. आणि बाबा तुम्ही आलात, शीला काकी तुम्ही आलात, आम्हाला खूप सर्वांना कायमच तुम्ही प्रेरणा देत आलेला आहात. आणि 94 वर्षाचा भाई 89व्या वर्षी तुरुंगात गेले. 94 वर्षाचे बाबा काही दिवसांपूर्वी मुंबईमध्ये 4 दिवसाच्या उपोषणाला बसले होते कष्टकऱ्यांच्या प्रश्नासाठी. आणि त्यांचा तसा डॉक्टर म्हणून इकडे मी चिंतेत होतो आणि मी निरोपावर निरोप पाठवत होतो की बा अरे बाबांचं कधी उपोषण थांबते काय, आणि अजून हे लांबलं तर माझ्यापुढेही अनेक प्रश्न निर्माण होतील. अर्थात सुदैवानं सरकारचं डोकं ठिकाणावर आलं आणि नेहमीप्रमाणे काही आश्वासनं देऊन बाबांचं उपोषण थांबलं. आशा करूयात त्यांच्या लढ्याला यश येईल. आज खूप मान्यवर आलेले आहेत आणि विशेषतः मला आवर्जून उल्लेख केला पाहिजे तो निरंजन टकले आज आवर्जून या कार्यक्रमासाठी आलेले आहेत. मगाशी ममतांनी माझा उल्लेख पुणेकरांच्या हृदयावर राज्य करणारा हृदयरोग तज्ज्ञ असा केला. लोकांच्या हृदयावर हृदयरोग तज्ज्ञ राज्य करतो म्हणलं की जरा गैरसमज होऊ शकतात सध्याच्या काळामध्ये. त्यामुळे हृदयरोग होऊ नये यासाठी मी प्रयत्न करणारा एक हृदयरोग तज्ज्ञ आहे असं म्हणलं की मला जरा थोडंसं बरं वाटतं. पहिला पुरस्कार नयनतारा सहगलजींना, दुसरा पुरस्कार तसं पाहिलं तर रवीश कुमारांना दिला, पण कोविडच्यामुळे हा कार्यक्रम होऊ शकले नाहीत. डॉक्टर जयसिंगराव पवारांना पुरस्कार आणि त्यानंतर आनंद पटवर्धनांना पुरस्कार. म्हणजे एक साहित्यातला दिग्गज, एक पत्रकारितेतला दिग्गज, एक शाहूंचा चरित्रकार आणि त्यानंतर एक चित्रपट करता. ह्या सगळ्यांमध्ये खरं तर एक फार समान सूत्र आहे. म्हणजे भाईंच्या स्मृतिगौरव पुरस्कारासाठी विविध समाजवादी परिवारातली माणसं निवडली जातील आणि त्यांचा सन्मान करत आम्ही पुढं जाऊ असं अनेकांना वाटलं आणि त्याचं ह्याला एक वेगळं स्वरूप देण्याचं फार मोठं श्रेय खरं तर बाबांना दिलं पाहिजे. पहिल्याच पुरस्काराच्या वेळेला जेव्हा मी बाबांशी बोललो की बाबा व्यापक कल्पना आहे आमची, आणि पहिलं नयनतारा सहगलांचं नाव सुचवलं ते बाबांनी. आणि खरं तर काही काळापूर्वीच पुरस्कार वापसीची मोहीम चालू त्यांनी केलेली होती. मी त्या मोहिमेमध्ये माझा एकमेव मिळालेला साहित्याचा पुरस्कार परत करून टाकला होता.
नयनतारा सहगलांचं साहित्य वाचतच होतो, पण पुरस्कार वापसीची मोहीम चालू केलेली व्यक्ती. आणि मग असं वाटलं की अरे बाबांनी सुचवलेलं नाव भाईंच्या नावाच्या पुरस्कारासाठी अतिशय योग्य आहे. रवीश कुमारांबद्दल तर मी काही वेगळं बोलण्याची गरज नाही. फुले शाहू आंबेडकरांचा जो काही एक वैचारिक वारसा हा महाराष्ट्र सतत अभिमानानं सांगत असतो, त्या शाहू महाराजांच्या संपूर्ण आयुष्याच्या अनेक सत्य आणि ब्राह्मण्यवाद्यांनी विपर्यस्त केलेल्या गोष्टी ह्या समोर आणण्याचं काम करणारे थोर इतिहासकार हे जयसिंगराव पवार. जयसिंगरावांचं बाईंशी फार घनिष्ठ संबंध होते, ही एक दुसरी त्याच्यातली बाजू होती. म्हणजे जयसिंगरावांच्या पत्नी या भाईंना थोरले बंधू मानत आणि भाईंबद्दल नितांत प्रेम. कोल्हापूरला गेल्यावर अनेक वेळा, वर्षातही खूप वेळा भाईंबरोबर गेलेल्या आहेत की भाईंचा पाहुणचार हा जयसिंगरावांच्या घरीच होत असे. त्यामुळं बाई असते तर भाईंना नक्कीच खूप आनंद वाटला असा. आणि गेल्या वेळेला हा कार्यक्रमही खूप सुंदर कार्यक्रम झाला. आणि आज आनंद पटवर्धन हे समान सूत्र जे या सर्वांच्या निवडीच्या पाठीमागे आमचं आहे ते म्हणजे आम्हाला अशी माणसं हवी होती की भाई ज्या मूल्यांसाठी लढले आणि जगले ती मूल्य ही माणसं आपापल्या कामातून प्रतिबिंबित करत राहतील. भाईंचं अख्खं आयुष्य हे वंचितांसाठी लढण्यात गेलं. त्या संपूर्ण लढाईचा तात्विक पाया हा लोकशाही समाजवाद होता. व्यक्तिस्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, विज्ञानवाद हा तात्विक पाया होता त्या संपूर्ण लढाईचा. पण एका वाक्यात जर मला कोणी म्हटलं की भाई कशासाठी लढले, तर मी म्हणेन की भाई आयुष्यभर वंचितांच्या हक्कांसाठी लढले. मग ते शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी लढले, कामगारांच्या हक्कांसाठी लढले, मजुरांच्या हक्कांसाठी लढले, कष्टकऱ्यांच्या हक्कांसाठी लढले, महिलांच्या हक्कांसाठी लढले, परित्यक्त्यांच्या हक्कांसाठी लढले. आणि आयुष्याच्या शेवटच्या 3 दशकांमध्ये भाई शिक्षण हक्कासाठी लढले. खरं तर मी अनेक वेळा असं म्हणतो की भाईंनी शिक्षण हक्काची चळवळ आणि या देशामध्ये सर्वांना मोफत गुणवत्तापूर्ण समान शिक्षण दिलं गेलं पाहिजे ही मागणी भाई शेवटचे 3 दशकं सरकार करत होते. काँग्रेसला थोडी जरी अक्कल असती आणि स्वीकारलं असतं तर आज अशिक्षितांच्या अशा फौजा आपल्या डोक्यांवर राज्य करत नसत्या. शिक्षण हे तळागाळापर्यंत पोचवलं पाहिजे याचं महत्त्वच कळलं नाही. तरी एक कायदा छोटा केला जावडेकर इथं आलेले आहेत की जे बाईंच्या खांद्याला खांदा लावून आयुष्यभर लढत आलेत आणि आता बाईंच्या संघटनेची धुरा ते फार समर्थपणे पुढे नेत आहेत. तेव्हा हेही घडलं की त्या कायद्यावर सही केल्यावर भारताच्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटलांनी राष्ट्रपती भवनातून दूरध्वनी करून भाईंना सांगितलं की भाई मी सही करते. भाई म्हणले एक छोटा टप्पा झाला आहे, माझं आंदोलन चालूच राहणारे मोठा टप्पा अजूनही शिल्लक आहे. आणि आता मात्र असं त्यावेळेला वाटलं की हा टप्पा आज ना उद्या दृष्टिक्षेपात येईल. आता मात्र हा टप्पा अधिकाधिक दूर दूर जात चाललेला आहे. म्हणजे उलट आता समाजाला शिक्षणापासून कसं वंचित करता येईल याची षड्यंत्र रचली जात आहेत. जे नवं संपूर्ण शिक्षणाचं धोरण आता आणण्यात आलेलं आहे हे शिक्षणाचं धोरण हे अत्यंत थंड डोक्यांनी मागच्या दारानं पुन्हा एक नवी वर्णव्यवस्था आणण्याचं षड्यंत्र आहे. भाईंनी आयुष्यभर जरी हे लढे दिलेले असले तरी भाईंच्या व्यक्तिमत्वाचं एक वैशिष्ट्य होतं की ते नेहमीच्या बऱ्याच समाजवादी राजकारण्यांपेक्षा थोडे कला, साहित्य, चित्रपट, संगीत या गोष्टींशी खूपच त्यांचा जवळचा संबंध राहिला. मला अनेक वेळा आश्चर्य वाटायचं की पुण्यातल्या गोरवारपेठेच्या सार्वजनिक वाड्यासारख्या भागामध्ये आयुष्य गेलेले भाई, की ज्या भागामध्ये बघावं तिकडं अनेक ठिकाणी दारूचे अड्डे आहेत, मटक्याचे अड्डे आहेत,
गुंडांच्या मारामाऱ्या चालल्या. माझं बालपणी तिथंच गेलं, हे चाललेलं आहे. अर्थात भाई तिथनंच निवडून येत गेले सातत्याने. अशा याच्यामध्ये भाईंचा जगातल्या साहित्याशी, संगीत, कला या सगळ्या गोष्टींशी कसा संबंध येत गेला हा प्रश्न मला अनेक वेळा पडायचा. कदाचित अतिशय तरुण वयामध्ये भाईंना युनोची जी काही एक शिष्यवृत्ती मिळाली आणि युरोपातल्या अनेक देशांचा दीर्घकाळ त्यांना जो काही अभ्यासाचा दौरा करण्याची संधी मिळाली, त्याच्यामुळं हे घडलं असावं. कारण युरोपातल्या प्रबोधनाबद्दल भाई, त्या रेनेसान्सच्या काळाबद्दल भाई सातत्याने बोलायचे. आणि भाईंना जगातले अनेक कलाकार, चित्रकार हे माहिती असायचे. म्हणजे भाईंच्या शेवटच्या अगदी काळामध्ये जरा आम्हाला थोडंसं पती पत्नींना शक्य झाल्यामुळे आम्ही त्यांना एक दोनदा बाहेर पुन्हा घेऊन गेलो. आणि बार्सिलोना गेल्यावर बाई म्हणले, वा आता माझ्या गुडघ्यांमुळे मी काही तुमच्याबरोबर असा हिंडू शकणार नाही. तर म्हणलं, भाई तुम्ही सांगा. तर ते म्हणले, तो गावडीचा चर्च मला बघायचा आहे, बारकाईने बघायचा आहे. आणि पाब्लो पिकासोच्या घरामध्ये इथल्या त्याच्या एक म्युझियम आहे चित्रांचं, ते मला बघायचं आहे. आणि तिथे आम्ही गेलो आणि तिथे पाब्लो पिकासोच्या गुर्निका या चित्राबद्दल भाई गाईडपेक्षा अधिक आम्हाला चांगलं सांगत होते. अँड दॅट वॉज भाई. आणि म्हणून भाईंचा स्मृतिगौरव पुरस्कार हा विविध क्षेत्रातल्या लोकांना देणं हे किती योग्य आहे हे आपल्याला सगळ्यांना लक्षात येईल. पण अजून एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे की भाई हे त्या अर्थानं राजकारणी होते किंवा सामाजिक नेते होते, राजकीय नेते होते. पण माझ्या दृष्टीनं भाई हे खऱ्या अर्थानं तत्त्वज्ञ होते. पण ते नुसते तत्त्वज्ञ नव्हते, तर ते लढवय्ये तत्त्वज्ञ होते. जी मूल्य घेऊन भाई आयुष्यभर जगले तीच मूल्य त्यांच्या कामामध्ये कायम प्रतिबिंबित झाली. आणि ही गोष्ट फार कमी वेळा आढळणारी आहे. बहुसंख्यवाला समाजवादी नेत्यांच्या आयुष्याबाबत ते लागू होईल. म्हणजे आपण जी मूल्य घेऊन जगतो, ज्या मूल्यांचा पुरस्कार करतो, तीच मूल्य आपल्या कामातनं प्रतिबिंबित होणं, मग ती साहित्यातनं असतील, काव्यातनं असतील, चित्रातनं असतील किंवा चित्रपटातनं असतील, ही गोष्ट अत्यंत दुर्मिळ असते. आणि आनंद पटवर्धन हे असे एक चित्रपटकर्ते आहेत की जी मूल्य घेऊन जगतात ती सर्व मूल्य त्यांच्या सर्व चित्रपटातनं प्रतीत होत राहतात. म्हणजे कोणी आपल्या वाणीने लढतो, कोणी आपल्या लेखणींनी लढतो, कोणी आपल्या कुंचल्यानं लढतो, तर कोणी कॅमेरा घेऊन लढतो. गेली 5 दशकं हा माणूस भारतातल्याच नाही तर देशातल्या अनेक सामाजिक आणि राजकीय प्रश्नांवर आपल्या कॅमेऱ्यातनं लढत आलेला आहे. परवा मला एक फोन आला. हितचिंतक होते, आनंद पटवर्धनांचा चित्रपटही ठेवताय, काही बाउन्सर बिउन्सरची व्यवस्था केली की नाही, कारण सध्या म्हणले काही सांगता येत नाही. तर त्यांना मी सांगितलं, वा आरोग्य सेनेचा प्रत्येक कार्यकर्ता लढवई आहे, तो दिसायला किरकोळ दिसला तरी तो तसा बाउन्सरच आहे. काही आले तर म्हटलं आम्ही घेऊ समाचार त्यांचा, म्हटलं चिंता करू नका. पण काळे सफारी घातलेले भावडोत्री बाउन्सर ठेवणं म्हणलं हे काय आमच्या ज्यांनी शक्य होणार नाही. अर्थात खरं तर त्यांची हा जो चित्रपट आहे आजचा माहितीपट जो आहे तो आपल्याला फार चांगल्या मोठ्या भव्य एखाद्या चित्रपटगृहात दाखवणं गरजेचं होतं. पण आनंद पटवर्धनांचं नाव आलं की सेन्सॉर त्यांना सर्टिफिकेट देत नाही. आणि आता नॅशनल फिल्म आर्काईव्हमध्ये सेन्सॉरचं सर्टिफिकेट असल्याशिवाय किंवा दिल्लीवरनं ती संमत करून घेतल्याशिवाय तुम्हाला ती दाखवता येत नाही. आणि त्यामुळं म्हणजे बघा, नॅशनल फिल्म आर्काईव्ह कशासाठी स्थापन झालं, म्हणजे कलेच्या अभिव्यक्तीसाठी स्थापन झालेलं तिकडचं ललित कला केंद्र असेल किंवा हे नॅशनल फिल्म आर्काईव्ह असेल, ह्या सर्वांचा किंवा आपली हे फिल्म इन्स्टिट्यूट असेल, ह्या सर्वांचा गळा घोटण्याचं काम अत्यंत शांतपणे चालू आहे. आणि दुर्दैव असं आहे, मला त्याचं अधिक दुःख होतं की अशा काळामध्ये असे अनेक चित्रपट निर्माते, कलाकार
साहित्यिक आज निर्माण होत आहेत की जे सत्ताधाऱ्यांच्या पुढं लाचार होऊन आपली कला आणि साहित्य हे गहाण टाकतात. आणि म्हणून अशा वेळेला आनंद पटवर्धनांसारख्या व्यक्तीचं फार अधिक महत्त्व आहे. खरं तर अशा मूल्यांसाठी संपूर्ण आयुष्यभर एक ध्यास घेऊन काम करत राहणारी व्यक्ती ही खरं तर त्या अर्थानं त्यांना राष्ट्रीय म्हणणं देखील मला फार छोटं वाटतं. त्यांच्यात सर्व तुम्ही जर चित्रपट पाहिलेत, खरं तर त्यांना माहितीपट का म्हणायचा हाही प्रश्न पडतो, कारण चित्रपटाचे असे काही नॉर्म्स चित्रपटाला लावणं हे मला स्वतःला मान्य नाही. स्मिता पाटील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा मी संस्थापक संचालक आहे. 10 वर्ष आम्ही हा जगभरातल्या अत्यंत उत्तम कलाकृतींचा हा चित्रपट महोत्सव आम्ही गाजवत आलेलो होतो. मला ते मान्य नाही त्याला का म्हणायचं, पण काय म्हणायचं ते तुम्ही म्हणा. परंतु त्यांच्या या सर्व आपल्या चित्रपटातून ते सतत वैश्विक मूल्यांचाच पुरस्कार करत आलेले आहेत. आणि म्हणून ऑस्करच्या लोकांनाही वाटतं ना की अशी व्यक्ती आपल्या ज्युरीजमध्ये किंवा आपल्या मानद निवड समितीमध्ये कायमस्वरूपी असावी. प्रश्न माझ्यापुढं असा आहे की आज देशामध्ये जे घडतं आहे हे वाढत जाणार आहे का याला कुठंतरी ब्रेक लागणार आहे. आता आम्ही आमच्या परीने आटोकाट प्रयत्न करतो. निरंजन टकले हल्ले करतायत त्यांचा तोफखाना घेऊन. अनेक जणं आपापल्या परीने हे प्रयत्न करत आहेत. 4 जून हा आपल्या भवितव्याचा दिवस असेल, पण हा भवितव्याचा दिवस आपण शांतपणे वाट बघत 4 जूनला उठल्यावर संध्याकाळी आपलं भवितव्य काय ठरेल असं पाहण्याचं नाही आहे. हे भवितव्य बदलून टाकण्याचा काळ हा मधला आहे. आणि आपल्याला सर्वांना, या देशातल्या लोकांना, जनतेला, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली बुद्धी गहाण टाकलेल्या सगळ्या बुद्धिवंतांना, आपली कला सत्ताधाऱ्यांच्या पायापाशी लाचारपणे ठेवणाऱ्या सर्व कलाकारांना विचार करायला लागणार आहे की त्यानंतर हेही शक्य होणार नाही. त्यानंतर फक्त आणि फक्त हिटलरच्या काळात त्या ज्या काही 30-40 प्रोपोगंडा मूव्हीज निर्माण झाल्या होत्या किंवा जे प्रचंड साहित्याचा पाऊस प्रचारकी साहित्याचा पाऊस पाडण्यात आला होता, तेवढंच काम या देशातल्या साहित्यिकांना आणि कलाकारांना शिल्लक राहील. आपल्याला याचा विचार करायला लागेल. आणि ज्या वेळेला कला ही सत्ताधाऱ्यांची लाचार बनते तेव्हा ती कला ही राहतच नसते. ती कधीच फुलण्याचा प्रश्न येत नाही. कला जेव्हा निर्भय असते, ती मोकळा श्वास घेत असते, तेव्हाच ती खऱ्या अर्थानं फुलत असते. आणि म्हणून आनंद पटवर्धनासारखी माणसं या व्यवस्थेला धुडकारून त्या समाजाचे प्रश्न किंवा राजकीय प्रश्न हे अत्यंत निर्भयपणे, बेधडकपणे पुढे मांडत राहतात. आणि म्हणूनच अशा व्यक्तीच्या पाठीमागे अल्प का होईना हात देऊन उभं राहणं, त्यांना सांगणं की आनंद, तुम्ही एकटे नाही आहात. तुमच्या मागे आमची आरोग्य सेना आहे, तुमच्या मागे भाईवैद्य फाउंडेशन आहे. आणि आरोग्य सेना आणि भाईवैद्य फाउंडेशन म्हणजे काही 2 संस्था संघटना नाही आहेत. त्याच्या पाठीमागे समाजवादी संघटनांचं एक खूप मोठं जाळ आहे. हे आम्ही सगळेजण तुमच्या पाठीमागे आहोत हे सांगण्याचा हा एक अत्यंत नम्र असा प्रयत्न आहे. मी प्रत्यक्षामध्ये माझ्या नावावरती बराच कमी वेळ लिहिला होता, कारण वेळ कसा गाठायचा आणि बरोबर वेळेत कसा चित्रपट सुरू करायचा हा प्रश्न आमच्या पुढे होता. पण मी घड्याळाकडं पाहिलं, माझ्या असं लक्षात आलं की 6:15 आपल्याला चित्रपट सुरू करायचा आहे आणि जर 5:45 तुम्हाला चहाला बाहेर पाठवलं तर अर्धा तास वेळ घालवायला लागेल. म्हणून मी थोडा अधिक वेळ घेतला. त्याबद्दल मी आपली माफी मागतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद.